सरयू नदीच्या काठी एक मोठं जंगल होतं. त्या जंगलाच्या बाहेर किनाऱ्यावर एक घर होतं. त्या घरात एक म्हातारी आजी राहायची. तिने वाघाची 2 छोटी छोटी पिल्लं पाळली होती. एकाचं नाव होतं चंटू आणि दुसऱ्याचं नाव होतं बंटू. म्हातारी आजी त्या दोघांना तिच्या मुलासारखं सांभाळायची. चंटू, बंटू, चला पोरांनो, लवकर या, जेवून घ्या. मी तुमच्यासाठी जेवण आणलंय. चला चला, या लवकर. बाळांनो, उद्या तुम्ही घरात एकटेच राहणार आहात आणि घरावर लक्ष ठेवायचंय. आजी, तू कुठे बाहेर चाललीस का? हो बाळांनो, उद्या दिवाळी आहे ना, म्हणून मी शेजारच्या गावात माझ्या भावाला भेटायला चालले. परवापर्यंत परत येईन मी. आजी, आम्ही पण तुमच्या बरोबर येतो ना? नाही बाळा, तुम्ही आलात तर घरावर लक्ष कोण ठेवणार? हो, ते तर आहे. परंतु आजी, तू लवकर घरी ये. तुझ्याशिवाय आम्हाला करमणार नाही. मला माहित आहे बाळा, पण जाणं गरजेचं आहे. बरं ऐका, मी येईपर्यंत अजिबात मस्ती करू नका आणि खेळण्यासाठी लांब जाऊ नका. आम्ही तर फक्त नदीपर्यंतच जातो. नदीच्या पुढे काय आहे आम्हाला माहीतच नाही. मला माहित आहे, तुम्ही माझे गुणी बाळ आहात, म्हणूनच तुम्ही लांब नाही जात. बरं, आता मी निघते. उद्याची तयारी करायची आहे. दुसऱ्या दिवशी आजी खांद्यावर झोळी आणि हातात काठी घेऊन जंगलाच्या दिशेने निघते. हे तर भयानक जंगल आहे. मला भरभर चालावं लागेल. रस्ता लांबचा आहे. जर एखादं जंगलातलं जनावर आलं तर तो मला खाऊन टाकेल. हे म्हातारे आजी, थांब थांब. अरे देवा, हा कुठून आला? थांबणार नाही, नाहीतर हा माझ्यावर वार करेल. कुठे चाललीयस तू म्हातारे? मी माझ्या भावाला भेटायला चालले. आज दिवाळी आहे ना. दिवाळी फक्त माणसांसाठी असते काय? आज तुला मारून टाकून आम्ही पण साजरी करणार दिवाळी. बरं बाबा, बरं, मला तू खाऊन टाक, पण आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. बोल म्हातारे, लवकर बोल, लवकर बोल. माझ्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाहीये. हो हो, मला पटकन सांग की या जंगलाचा राजा कोण आहे? शेरसिंग. बरं, आता मला पटकन अजून एक सांग की माझ्यावर आधी राजाचा हक्क असतो की तुझा? तुला जंगलाचे नियम नाही माहित का? तू खरं बोलतेस. तुला खायचा पहिला हक्क शेरसिंगचा आहे. हे बघ भावा, तू निराश नको होऊस. मी शेरसिंगला विचारते. जर त्याने मला खाण्यास नकार दिला, मग तू मला तुझ्या कुटुंबाचं भोजन बनवू शकतोस. मी स्वतः तुझ्या सोबत तुझ्या घरी येईन. ठीक आहे ना? ठीक आहे म्हातारे. चला बाबा, एकदाची वाचले मी. अशा प्रकारे चित्त्याला बोलत अडकवून म्हातारी आजी चालत चालत जंगलात पुढे निघून जाते. वा वा, काय मस्त वाटतंय. खूप दिवसानंतर आज माणूस पाहिला. हो हो, आज तर गोड गोड मटण मिळेल. या म्हातारीला तर मी कच्चाच खाऊन टाकेन. हे म्हातारी आजी, जरा इकडे तर ये. अरे देवा, हे अस्वल कुठून आला ता? अरे अस्वल दादा, तुम्ही इथे बसला? मला तर माहीतच नव्हतं. बरं, बोला, कसे आहात तुम्ही? ठीक नाही मी. तुला खाल्ल्यानंतरच मी बरा होईल. तुझं मटणच माझं औषध आहे.
बरं अस्वल दादा, असं आहे तर मी तुमचं औषध बनण्यासाठी तयार आहे. माझं असं आहे, तुम्ही मला खाऊ